गुड आफ्टरनून. सो हा नवीन व्हिडिओ आहे. ॲक्च्युली मला गावाला जायचं आहे, काही इमर्जन्सी आली आहे, त्यामुळे मी आणि दादू म्हणजे माझे वडील आम्ही दोघं चाललो आहे गावाला. प्राजक्ताला नाही घेऊन जाते आणि आईला नाही घेऊन जाते, ते दोघं घरी राहणार आहे. सो मी आणि माझे वडील आम्ही दोघंच गावी चाललो आहे. आणि आता मी ऑफिसवरनं आलो आहे, फर्स्ट शिफ्ट करून आलो आहे आणि आता लगेच निघतो आहे आम्ही. हा बघा, हा गिफ्टेड आहे, हा माझा पेट आहे मिल्की. मिल्की चल बेटा इकडे. कॉकटेल आहे तर बघा, खूप प्रेमळ आहे तो. भाई खतरनाक आहे, त्याला फक्त असं इकडे बसायलाच आवडतं खांद्यावरती. भाई चला, निघायची वेळ आली आता. ॲक्च्युली 5 वाजल्याने आता 6 तास दाखवतं आहे. 6 तास, आता 6 तास दाखवतो आहे, म्हणजे आता 5ला निघालो आहे. 5-11 वाजून जातील. भाई मध्ये थांबायचं आहे, चला निघावं लागेल. गाडी पण चालवायची आहे. मध्ये भिवंडीच्या इकडे खूप ट्रॅफिक भेटणार आहे. भाई या भिवंडी हायवेवरती खूप ट्रॅफिक असते, खूप ट्रॅफिक असते. काहीतरी करायला पाहिजे, लवकरात लवकर रस्ते नीट करा आणि ट्रॅफिक जरा कमी झाले तर बरं होईल. आता अर्धा तास झाला, अजून किती वेळ लागेल काय माहिती. A few moments later. इथे फेमस साई कृपा आहे इकडे मध्ये, ऑन द वे टू नाशिक. शेवभाजीसाठी फेमस आहे. सो इकडे थांबलो आहे शेवभाजी खायला. यार खूप ट्रॅफिक होती. आता जवळजवळ नाशिक क्रॉस करायला पाहिजे होतं, पण खूप ट्रॅफिक आहे यार. त्याच्यामुळे आत्ता 8:30 वाजलेत, तरी 8:30 पण नाही, 8:45 काहीतरी झाले, तरी अजून आम्ही इथे साई कृपाजवळच आलो आहे. मग आता जेवण करायचं डिसाईड केलं आहे, जेवण करून घेऊ. शेवभाजी मागवलेली आहे. खूप जुनं हॉटेल आहे, आता लोकांनी रिनोव्हेट केलं आहे, टाईम झाला रिनोव्हेशन करून. पण इथे शेवभाजी एक नंबर शेवभाजी मला खूप आवडते. मला आणि दादूंना पहिल्यापासून खूप आवडायची. भाई पोटभर खाणं झालेलं आहे. आता आपल्याला निघायचं आहे गावाला. 9 वाजलेत भाई. नाशिक पोचायला 10:30 वाजतील. तिथून परत 3 तास आहे, म्हणजे आज 1:30-2 वाजत आहेत. दादू बोलत आहेत मी गाडी चालवतो म्हणून. मला नाही चालवायला द्यायची दादूंना गाडी, मी चालवेल. गुड मॉर्निंग. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे. आम्हाला रात्री 1 वाजून गेलेला पोचायला. खूप ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे वेळ लागलेला. पोचलो आहे गावी. आता भरपूरसे काम आहेत, काही एमर्जन्सी होती म्हणून यावं लागलं गावाला. तर भरपूर कामं आहेत, ते करून घ्यायचे आहेत. गावाचं चौक यार, चौक बघा, ते गाडी लावलेली आहे आपली. तर चौक आहे, राम मंदिर. जाऊ आपण राम मंदिरमध्ये उद्या सकाळी जाऊ. आज जरा लेट उठलो, काल लेट झालेलं म्हणून आज जरा लेट उठलेलो. तोपर्यंत मंदिरचे दरवाजे बंद केलेले होते. तर उद्या सकाळी आपण जाऊ. तर पूर्ण गाव खाली खाली वाटते. पहिलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचो तेव्हा आम्ही इकडे खूप काही खेळायचो, असे वेगळे खेळ खेळायचो. पण आता पूर्ण चौक शांत आहे, हवा पण मस्त सुटलेली आहे. आता आपली कामं करून घेऊ उरलेली. आणि नदीला पाणी भरपूर आहे, तर नदीचं पाणी पण आपण नदीला पण जाऊ बघायला. A few moments later. दिवसभर कामामध्ये बिझी होतो आणि वेळच नाही भेटला काय रेकॉर्ड करायला, म्हणजे कारण की थोडं काम चालू होतं, एमर्जन्सी काम होतं, ते चालू होतं. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, 5 वाजले आणि आपण आलो आहे आपलं फेवरेट लस्सी प्यायला. लस्सी भाई फेवरेट आहे. आपण गावाला आल्यावर पितो लस्सी, आईस्क्रीम, चेरी. आज अंकल नाही आहेत, त्यांचं काहीतरी ऑपरेशन झालं आहे म्हणून. भारका देवी महावीर आईस्क्रीम भारका देवीचंच आहे भाई. आता खातो. आणि भाई नदीला पाणी खूप आलं आहे, नदीला पण जाऊया आपण. पण आता पहिला हे घेऊया, मग नंतर बघूया. योग्या आहे, त्याचं शॉप त्याने नवीन उघडलं आहे, तिथे जाऊया, त्याला तिथे भेटूया. रामपूरला आलो. भाऊने इकडे दुकान ओपन केलं आहे आणि हे बँक ऑफ बरोडाचं सगळं तो काम करतो आहे. खूप बरं वाटलं. त्याने स्वतःचं काहीतरी चालू केलं, त्यामुळे मेहनती आहे पोरगा खूप ना, म्हणून अजून पण काम करतोय. त्याला बोलायला काय समजत नाही आहे. त्याला अचानक सरप्राईज व्हिजिट दिली, तो सुद्धा विचार करायला लागला कुठून आला. पण त्याने हा पाऊस पडलेला तेव्हा इकडचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला होता, त्याच्यावरनं मला समजून गेलं की त्याने इकडेच ओपन केलं, म्हणून मी डायरेक्ट गाडी इथेच टाकलेली. तुला वाटलं नव्हतं ना मला समजेल म्हणून?
बघितलं. चला आता संध्या बघू आता काहीतरी थोड्या वेळ इथेच थांबू, नंतर जाऊ घरी. मग थोड्या वेळाने काहीतरी टाइमपास करू. आता हा आपला नामपूरचा बस स्टँड आहे. आपल्या बस सगळ्या नाही, मी आणि योगा गप्पा मारत होतो म्हणून व्हिडिओ चालू केला नव्हता. आता आम्ही आलो आहे फेवरेट मामाज किचनमध्ये सोयाबीन चिली खायला. आम्हाला दोघांना पण आवडते सोयाबीन चिली. एकदम मस्त आहे. एकदम मस्त आहे. बघा योग्या बोलतोय. एकदम क्लास आहे, टेस्टी आहे, खूप भारी आहे. व्हिडिओ मला खूप आवडते. आज रात्री गच्चीवरती झोपायला आलो आहे आणि वाव काय हवा सुटली आहे. हवाचा आवाज येत असेल तुम्हाला. गावाला आलं की हेच चांगलं आहे यार, मस्त गच्चीवर येऊन झोपायचं उन्हाळ्यामध्ये. काल फक्त एवढंच आहे की 2-3 दिवसाआधी खूप पाऊस पडत होता इकडे पण, आणि आज पूर्ण वातावरण फुल एकदम लाईट आहे. मस्त गच्चीवर आलेलो आहे झोपायला. मागे मला राम मंदिर दिसत असेल भाई. आवाज बघा हवाचा किती. आणि इथे दादू झोपलेले, इथे खाट वगैरे टाकलेली आहे. खाटेवर झोपायचं एकदम भारीच आहे. तर मी अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला खूप मजा येईल. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आणि हां, प्राजक्ता नाही आली आहे. प्राजक्ता गावी नव्हती आलेली कारण की तिला सुट्टी भेटत नव्हती, त्याच्यामुळे ती आली नाही आहे.